वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमाचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा, कोणते कोणते डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे आहेत आणि कोणती कोणती इन्फॉर्मेशन तिथे फिलअप करायची आहे, प्लस इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. बघा, ही पूर्ण जी ॲडमिशन प्रोसिजर आहे ती DT महाराष्ट्राकडनं होते आणि त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सिम्पली त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तिथे तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला यायचं आहे. बघा, इथे मी लिंक इथे पेस्ट करतो. सिम्पली लिंक तुम्ही ते तुमच्या ब्राउझरमध्ये पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बघा, अशा प्रकारे तुमचं DT महाराष्ट्राची वेबसाईट ओपन होते आणि या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. बघा, इम्पॉर्टंट लिंक्समध्ये तुम्ही गेले का तुम्हाला जे इम्पॉर्टंट डेट्स, ॲप्लिकेशन फी सगळ्या तुम्हाला तिथे भेटून जाईल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे का, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. बघा, रजिस्ट्रेशन करताना सर्वात पहिले तुम्हाला तुमची 10वीची मार्कशीट, तुमची डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल किंवा बर्थ किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तुमच्या ज्या कुठल्या मार्कशीट असतील, प्लस तुमचे कास्ट सर्टिफिकेट असतील, कास्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, हे सगळ्याचे फोटो तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. त्याचा एक तुम्ही फोल्डर बनवून घ्या. बघा, मी तुम्हाला जे दाखवतो अशा प्रकारे मी फोल्डर इथे बनवलेला आहे. बघा, 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल, अजून जे तुमचे काही डॉक्युमेंट असतील त्याचे फोटो तुम्ही इथे रेडी ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तुम्हाला कशाप्रकारे तिथे तुमचा फॉर्म फिलअप करायचा आहे ते. बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे बघा लेफ्ट साईडला दिसतंय न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. बघा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट फुल नेम, विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आणि तुम्हाला इथे एक ईमेल आयडी पाहिजे. बघा, तुम्हाला तुमचा एक इथे ॲडमिशन प्रोसिजर पूर्ण होईपर्यंत तुम्हाला एक ईमेल आयडी तुमचा एक पाहिजे. न्यू ईमेल आयडी तिथे बनवा तुमचा एक. मोबाईल नंबर तुमचा इथे असे पाहिजे. आता बघा, आता मी इथे इन्फॉर्मेशन फिलअप करतो. सर्वात पहिले तुमचं नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, तुमचं राज्य महाराष्ट्र, देन डिस्ट्रिक्ट, ज्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, आणि तुम्हाला इथे पासवर्ड इथे सेट करायचं आहे. बघा, सगळी इन्फॉर्मेशन मी इथे फिलअप करतो आणि पासवर्ड सेट करताना इथे तुम्हाला तो पासवर्ड अल्फा न्यूमरिक असला पाहिजे, म्हणजे अल्फाबेट पण असला पाहिजे आणि इथे नंबर पण असले पाहिजेत. मग आता इथे मी सगळी इन्फॉर्मेशन फिलअप करतो. बघा, सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली रजिस्टरवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. बघा, रजिस्टरवरती क्लिक करा. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला इथे एक नवीन विंडो ओपन होईल. म्हणजे तिथे सगळं तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला जे दिसेल. बघा, तुमचं इथे नाव तुम्हाला दिसेल, तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि तुमचा इथे मोबाईलमधून OTP आला असेल तर OTP तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. बघा, सिम्पली मी इथे OTP इथे फिलअप करतो. म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन तिथे कन्फर्म होते. बघा, इथे OTP तुम्हाला फिलअप करायचं आहे. जो OTP तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो OTP ते फिलअप करा. मग OTP फिलअप केल्यानंतर तुमचा इथे बघा रजिस्टर नंबर इथे जनरेट होतो. बघा, तुमचा इथे एक रजिस्टर नंबर जनरेट होईल. त्या रजिस्टर नंबरवरनं तुम्हाला पुढे तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसिजर कंप्लीट करायची. हा रजिस्टर नंबर तुम्ही इथे नोट डाऊन करून ठेवा किंवा त्याचा फोटो काढून ठेवा. बघा, ह्या रजिस्टर नंबरवरती सगळी तुमची इन्फॉर्मेशन तिथे पुढे ॲडमिशन प्रोसिजर तुमची कंप्लीट होणार आहे. तर याला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता बघा, सिम्पली इथे दिलेलं आहे क्लिक हेअर टू लॉग इन अँड फिल द फॉर्म. म्हणजे आता आपली जी इन्फॉर्मेशन फिलअप करायची फर्स्ट स्टेप झालेली आहे. आता पूर्ण आपण इन्फॉर्मेशन फिलअप करायला सुरुवात करू. म्हणजे आपलं इथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता तुम्ही इथे तुमचा हा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून तिथे इन्फॉर्मेशन फिलअप करू शकता. आता सिम्पली इथे मी लॉग इनवरती क्लिक करतो. बघा, लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो युजर नेम ऑलरेडी तुम्हाला भेटलेला आहे आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे तुमचं इन्फॉर्मेशन फिलअप करायला सुरुवात करायची. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आणि बघा, तुम्हाला जर काही ॲडमिशनमध्ये काही कन्फ्युजन असेल, कुठली ब्रांच सिलेक्ट करायची, डिप्लोमासाठी कोणती ब्रांच चांगली आहे, मेकॅनिकल, सिव्हिल बेटर आहे, ज्या कोर ब्रांच आहेत मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, त्या सिलेक्ट केल्या पाहिजेत का, ज्या अदर ब्रांच आहेत कम्प्युटर, IT, जसं ज्या बूममध्ये सध्या ब्रांच आहेत AIML, AIDS, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, यातली कुठली ब्रांच सिलेक्ट केली पाहिजे किंवा तुम्हाला अजून काही जे क्वेरीज असतील तर तुम्ही इथे कन्सल्टेशन कॉल तुम्ही इथे बुक करू शकता. बघा, सिम्पली तुम्हाला इथे कन्सल्टेशनमध्ये तुम्हाला इथे 30 मिनिटं तुम्ही इथे माझ्यासाठी कन्व्हर्सेशन करू शकता आणि जे काय तुम्ही डाऊट्स असतील ते तुम्हाला इथे विचारू शकता. बघा, हा तुमच्या करिअरचा एक मोठा डिसिजन आहे. तो डिसिजन घेण्या अगोदर कुठली घाई करू नका. तुम्हाला जर कन्सल्टेशन हवं असेल तर कन्सल्टेशनसाठी जी बुक करण्याचा स्लॉटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, इथे मला कमीत कमी 11 वर्षाचा मला टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि 3 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मेंटेनन्स इंजिनिअरसुद्धा काम केलेलं आहे. तर मी तुम्हाला बऱ्यापैकी कन्सल्ट करू शकतो किंवा कुठली ब्रांच सध्या सिलेक्ट केली पाहिजे आणि कुठल्या ब्रांचला सध्या भविष्य चांगलं आहे आणि डिग्रीमध्ये ॲडमिशन घेताना तुम्हाला कुठल्या डिफिकल्टी येऊ नये त्यासाठी तुम्ही जरूर कन्सल्टेशन कॉल इथे बुक करा. बघा, आता आपण इन्फॉर्मेशन फिलअप करायला सुरुवात करू. इथे मी युजरनेम इथे पेस्ट करतो माझा. पासवर्ड जो तुम्ही काय सेट केला आहे तो पासवर्ड इथे टाईप करा.
इथे 10+8 18. बघा लॉग इनवरती क्लिक केलं. मग आता तो विचार तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचं आहे का फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचं आहे. मग मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल का तुम्ही इथे ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा, कारण ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला कुठलाही कॉलेजला व्हिजिट करण्याची गरज नाही आहे. तुमच्या तिथे सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन तिथे व्हेरीफाय होतील. म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे, तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते एक प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला ते व्हेरिफिकेशनसाठी जातील, ते तुमची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करतील आणि तुम्हाला तसं रिवर्ट करतील. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय होते का तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करावं लागेल. बघा कॉलेजला व्हिजिट करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही त्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये ते फसू नका, कारण मोठा इथे स्कॅम होऊ शकतो. कारण फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्ही जेव्हा कॉलेजला व्हिजिट करता का तुमचे युजर नेम पासवर्ड ते मागू शकतात, पण जरूर मी तुम्हाला सांगेल का तुमचे युजर नेम पासवर्ड त्यांना तिथे देऊ नका, कारण जेव्हा तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिपची वेळ येईल, म्हणजे कॉलेजचं फॉर्म फिलिंगची वेळ येते, तुम्हाला कंटिन्यू तिथे परेशान करतील फोन करून करून. बेटर वे तुम्ही तिथे जरी गेले फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये कोणाला तुमचे युजर नेम पासवर्ड शेअर करू नका. हे तुमचं सिक्रेट आहे, हे तुम्ही सिक्रेटच ठेवा. तुम्हाला ज्या कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. आता ई स्क्रुटिनी मोड इथे मी सिलेक्ट करतो आणि सेव्ह मोड सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता फुल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. मग आता सर्वात महत्त्वाची जी कंडिशन आहे, आता महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप ए. आता जे विद्यार्थींचे बघा इथे मेन्शन केलं आहे, ज्या विद्यार्थ्यांची 10वी महाराष्ट्रातून झालेली आहे, 10th मार्क्स ते इथे महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप एमध्ये येतात, किंवा जे महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत ते तिथे महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप एमध्ये येतात. आता इथे 95% किंवा मी बोले 99% इथे विद्यार्थी आपले टाईप एमध्ये येतील. अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंट असतील किंवा ज्यांचे 10th महाराष्ट्राच्या बाहेरून झालेले पण आई वडील डोमिसाईल आहेत, त्यांनी दुसरं ऑप्शन इथे सिलेक्ट करा. बघा सिलेक्ट करायचं, तुम्ही इथे रीड करू शकता. आता इथे तुम्ही त्यानुसार तुम्ही टाईप ए, टाईप बी, टाईप सी सिलेक्ट करू शकता. पण मेन जो इथे टाईप आहे आपला महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 10वी महाराष्ट्रातून झालेली आहे आणि जे महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत ते इथे सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट टाईप ए. इथे सिलेक्ट टाईप ए मी सिलेक्ट करतो. सेव्ह अँड प्रोसीड. आता इथे तुमचा बघा इथे काय दिलं त्यांनी 10वी सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच द कॅन्डिडेट हॅव पास द SSC. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही SSC पास झाले ते सिलेक्ट करा. बघा इथं मी सिलेक्ट करतो. तालुका कुठला असेल तो सिलेक्ट करा, जो कुठला तालुका तुमचा असेल. बघा सिम्पली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तालुका तुम्ही तिथे सिलेक्ट करा. नंतर शाळेचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं, या कुठल्या शाळेत तुम्ही होते ते शाळेचं नाव तुम्ही इथे मेन्शन करा. बघा मी शाळेचं नाव टाकलेलं आहे इथे. आणि आपला मूळ जिल्हा म्हणजे आपलं डोमिसाईल कुठल्या जिल्ह्याचं आहे ते सुद्धा तिथे मेन्शन, आपण जे स्टार्टिंगला मेन्शन करतो तुमचा मूळ जिल्हा कुठला आहे ते, डोमिसाईल कुठला येते. तर बघा इथे मेन्शन केलेलं ऑलरेडी मी. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो. आता इथे बघा त्यांनी काय विचारलेलं आहे, डू यू बिलॉंग टू जनरल और रिझर्व कॅटेगरी. आता तुम्ही आता इथे बघा मी इथे फॉर्म फिलअप करताना जनरल कॅटेगरी सिलेक्ट करत नाही, इथे रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करत आहे. तर रिझर्व कॅटेगरीमध्ये काही डॉक्युमेंट एक्स्ट्रा अपलोड करावे लागतात. तर इथे जनरल कॅटेगरी असेल तुम्ही जनरल कॅटेगरी सिलेक्ट करा, रिझर्व कॅटेगरी असेल तर रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करा. आता रिझर्वमध्ये मी कुठल्या जातीमध्ये येतो कुठल्या तिथे मेन्शन करा. तर मी एक्झाम्पलसाठी इथे OBC सिलेक्ट करतो, कारण बाकीच्या सगळ्यांना तिथे नॉन क्रिमिनल अपलोड करावं लागत नाही, पण SC ST सोडून त्यांना तिथे कास्ट सर्टिफिकेट बरोबर नॉन क्रिमिनल सुद्धा तिथे अपलोड करावं लागतं, म्हणून मी ते OBC सिलेक्ट केलेलं आहे. आता तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे जे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू केलेलं आहे ते कोणी इश्यू केलेलं आहे. बघा तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असतं त्यावर तिथे मेन्शन केलेलं असतं का तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे ते. तुम्ही तिथे रीड करू शकता कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलेलं आहे ते. तहसीलदार ऑफिसमधून इश्यू केलेलं आहे, कुठनं इश्यू केलं आहे ते तुम्ही तिथे बघू शकता. आता बघा इथे इथे सब डिव्हिजनल ऑफिसर मोस्टली इश्यू करतो. तुम्ही ते जे तुमच्या दाखल्यावरती असेल ते तुम्ही तिथे सिलेक्ट करा. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट चेक करा आणि ते सिलेक्ट करा त्यानुसार. नंतर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे तुम्ही इथं दिव्यांग आहात का. तर येस असेल तर येस, नो असेल तर नो. इथे नो सिलेक्ट करतो. तुमचे पॅरेंट्स डिफेन्सचे कर्मचारी आहेत का, म्हणजे डिफेन्स सर्व्हिसमध्ये आहेत का. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. तुम्ही अनाथ आहात का, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ह्याच्यामध्ये आता बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे इंडियन नॅशनॅलिटीसाठी मी कुठलं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. डोमिसाईल अपलोड करू शकता, स्कूल लिव्हिंग अपलोड करू शकता, इंडियन पासपोर्ट अपलोड करू शकता आणि बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तर आपला बेसिक क्रायटेरिया काय, तुम्ही भारतीय असले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथे प्रूफ द्यावं लागेल का तुम्ही भारतीय आहे त्याचा. चारपैकी तुम्ही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो. इथे कास्ट सिलेक्ट करायची राहून गेलेली आहे, इथे कास्ट सिलेक्ट करतो.
बघा जे काही पेंडिंग असेल ते लगेच तुम्हाला इथे इन्फॉर्म करतंय. बघा इथे मी कास्ट सिलेक्ट करतो. अगेन सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. ओके. काय पेंडिंग राहिलं आहे? प्लीज सिलेक्ट एनी वन नॅशनॅलिटी. ओके, त्याने सांगितलं प्लीज सिलेक्ट एनी वन नॅशनॅलिटी डॉक्युमेंट. आता माझ्याकडे डोमिसाईल इथे आहे, तर डोमिसाईल मी इथे सिलेक्ट करतो. बघा डोमिसाईल सर्टिफिकेट इथे माझ्याकडे आहे. डोमिसाईल पहिलंच आहे, जे तुमच्याकडे असेल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड. ओके. आता मग आता तुम्हाला 10वीची इन्फॉर्मेशन तो इथे विचारतोय, आणि जी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिलअप करताय बघा लेफ्ट साईडला तुम्हाला सगळं दिसतंय इथे. तुम्ही ती वेबसाईट ते अनुसार तुम्ही ते अपडेट करू शकता. बघा लेफ्ट साईडला सगळं तुम्हाला दिसतंय. 10वीचा बोर्ड तुम्ही इथे सिलेक्ट करा. आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे कुठलं बोर्ड असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आणि बघा ह्या वर्षी जे पास झालेले विद्यार्थी आहेत, म्हणजे मार्च 2024ला जे पास झालेले विद्यार्थी आहेत, त्यांनुसार जे त्यांचा सीट नंबर जरी फिलअप केला तरी त्यांचे ऑटोमॅटिक मार्क्स तिथे रिडायरेक्ट केले जातील, असं त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे. आणि 10वीचा इयर सिलेक्ट करा. आता माझ्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्यानुसार मी सिलेक्ट करतो. कधी पास झाले ते सगळं तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. कॅन्डिडेट, मदर नेम, मग सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करत जायची. सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिलअप करा. नंतर 10वीचा सीट नंबर तुम्हाला इथे मागता येतो. 10वीचा सीट नंबर तुम्ही इथे मेन्शन करा. तुमचा जो काही सीट नंबर असेल तो ते मेन्शन करा. SSCला तुमचं टेक्निकल होतं का? एस असेल तर एस, नो असेल तर नो. मग आता तुमचे इथे मार्क्स तो विचारतो. तुमचे आता मार्च 2024चे विद्यार्थी असेल तर डायरेक्टली ऑटोमॅटिक इथे मार्क्स येतील तुमचे. आता इथे नसेल तर तुम्हाला इथे मार्क्स इथे फिलअप करावे लागतील. जे काय तुमच्या याच्यानुसार असेल तसं मार्क्स तुम्ही इथे फिलअप करा. मार्क्स ऑप्टेन किती आहेत? समजा इथे मॅथमॅटिक्सचे मार्क्स विचारतोय, मी इथे मार्क्स फिलअप करतोय. ऑटोमॅटिक पर्सेंटेज आलेले आहे. सायन्सचे मार्क्स किती आहेत? आउट ऑफ 100. इंग्लिशचे मार्क्स किती आहेत? जे मागे मार्क तुमचे असतील ते इथे तुम्ही फिलअप करा. ॲग्रिगेट तुमचं जे काय होतं ते ॲग्रिगेट तुम्ही इथे बेस्ट ऑफ 5 तुमचं काय असेल ते मेन्शन करा. मग SSCला तुमचं टेक्निकल होतं का? एस असेल तर एस, नो असेल तर नो. तुम्ही इंटरमिडिएट ड्रॉइंगची एक्झाम दिली असेल, एस असेल तर एस, नो असेल तर नो. तुम्ही इथे 12वी केलेली आहे का? आता 12वीचं तुमचं काय असेल डॉक्युमेंट तसं मेन्शन करू शकता. 12वी नसेल केली तर तुम्ही नॉट अप्लाइड, फेल जे काय असेल ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. इथे नॉट अप्लाइड करतो. इथे ITR नो. ओके. मग आता पुढचं तुम्हाला इन्फॉर्मेशन तर फिलअप करायची आहे. तुमचा तो डेट ऑफ बर्थ इथे फिलअप करा. जी काय तुमची डेट ऑफ बर्थ असेल तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. मग ते तुम्ही इथे मी एक एक्झाम्पल म्हणून काही इथे पेस्ट करतोय. मेल फिमेल जे काय तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करा. तुमचं फॅमिली इन्कम इथे सिलेक्ट करा, जे तुमचं काय असेल ते. तुमचं रिलिजन इथे सिलेक्ट करा. मदर टंग तुमची जी काय मदर टंग असेल तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. आता मराठी इथे मी सिलेक्ट करतो मदर टंग. आता मॅक्झिमम स्टुडंट इथे मराठी मातृभाषेवाले असतील इथे. आता इथे बघा, आता तुम्ही डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन. आता इथे बघा ही सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे. तर तुम्ही इथे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असाल, ओपन किंवा OBC, बघा 2 कॅटेगरीसाठी तुम्ही इथे TFWSची स्कीम आहे. आणि सर्वात महत्त्वाची स्कीम आहे TFWS म्हणजे तुम्हाला इथे एकदम जसं रिझर्व्ह कॅटेगरीला जी फीज असते तीच इथे फीज इथे लागू होते. याच्यासाठी तुमचं कंडिशन आहे का, ते कंडिशन तुम्ही सॅटिस्फाय केली पाहिजे TFWSची. तुम्हाला इथे चांगले पर्सेंटेज असेल तर तुम्ही तिथे TFWS मध्ये तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तुम्ही इथे बघा, मी तुम्हाला सांगेल इथे तुम्ही इथे TFWS करा. तर तुमचे चांगले पर्सेंटेज असतील तर तुम्ही इथे इथे तुम्ही TFWSला एस करा. म्हणजे एस केल्याचा फायदा काय बघा, भरपूर कॉलेजवाले तुम्हाला इथे सांगणार नाही TFWS बद्दल. कारण TFWSच्या 3 सीट असतात. म्हणजे जसं मागचं सर्क्युलर होतं त्यामध्ये 3 सीट असतात. 60 सीटमध्ये 3 सीट इथे TFWSच्या असतात, आणि ते कमी फीजमध्ये. सगळी फीज इथे तुमची गव्हर्नमेंट पे करते, पूर्ण ट्युशन फी. जी काय तुमची अदर फी असेल ती तुम्हाला इथे पे करावी लागते. त्याची कंडिशन काय बघा, आणि हे फक्त आहे ओपन आणि OBC कॅन्डिडेटसाठी. सगळ्या कॅन्डिडेटसाठी नाही आहे, फक्त ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीसाठी आहे. त्याची कंडिशन काय बघा, त्यांचं जे फॅमिलीचं इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. त्यांनी मेन्शन केलं तुमचं फॅमिलीचं इन्कम काय, तुमचं 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. TFWS म्हणजे ट्युशन फीज वेव्हियर स्कीम. तुम्ही ते एस करा.
तुम्ही ते ट्राय करू शकता. आणि TFWSचा ऑप्शन फॉर्म फिलिंगचा कोड तिथे वेगळा असतो. जेव्हा आपण कॅपचे फॉर्म फिलअप करतो तेव्हा तिथे फॉर्म वेगळा असतो. म्हणजे नॉर्मल तुम्ही सुद्धा नॉर्मल कॉलेजमध्ये सुद्धा नॉर्मल सीटसाठी सुद्धा अप्लाय करू शकता आणि TFWS सीटसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे अजिबात कन्फ्युजन इथे करण्याची गरज नाहीये. तुम्ही TFWSला एसच करा. मी सजेस्ट केलं तुम्ही तिथे TFWSला एस करा. भले तुमचे काही पर्सेंटेज असू दे. तुमचा जर नंबर लागला, ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे स्टुडंट असा नंबर तुमचा लागला, तुम्हाला कमी फीजमध्ये तुमचं तिथे ॲडमिशन होईल. तुमचं सिलेक्ट करा. तुम्ही शहरी भागात आता ग्रामीण भागात तुमचा इथे ॲड्रेस मेन्शन करा. जिथे तुमचा काय असा ॲड्रेस तो इथे मी ॲड्रेस मेन्शन करतो. जे काय असेल ॲड्रेस तो. तर बघा इथे डिस्ट्रिक्ट सगळं तालुका सिलेक्ट करा. जे काय तुमचं काय असेल ते व्हिलेज सिलेक्ट करा. म्हणजे ते पिनकोड नंबर टाका. तुमचा इथे बघा इथे त्यांनी मोबाईल नंबर तुमचा मेन्शन केलेला आहे, ईमेल आय डी मेन्शन केलेला आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. ओके. बघा तुमचा इथे फोटो आणि साईन फोटो आणि साईन असलेला फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तो कशा प्रकारे असतो मी तुम्हाला इथे दाखवतो. बघा इथे तुम्हाला सिम्पली ती फाईल सिलेक्ट करायची आहे. मग दाखवतो कशा प्रकारे असेल ते सुद्धा तुम्ही रेडी करून ठेवा. बघा इथे माझा फोटो आहे आणि फोटोच्या खाली साईन आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि खाली साईन असलेला फोटो तिथे अपलोड करायचा आहे. तो आता मी तिथे अपलोड करतो. साध्या ब्लँक पेपरवरती तुमचा फोटो ठेवा, त्या खाली साईन करा आणि तो फोटो जिथे तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. आता चूज फाईल करतो. इथे सिम्पली चूज फाईल करा. डेस्कटॉपवरती मी सेव्ह केले, तिथे जातो फोल्डरमध्ये त्या सिलेक्ट करतो. ओपन. बघा ऑलरेडी याला तुम्ही विंडोला ॲडजस्ट करू शकता. बघा इथे इझिली ॲडजस्ट करू शकता. कमी जास्त करा तर कमी जास्त करा. इथे तुम्हाला जशा प्रकारे ॲडजस्ट करायचं तसं तुम्ही ते ॲडजस्ट इथे करू शकता. बघा सेव्ह अँड प्रोसीड. ओके. आता बघा तुम्हाला इथे डॉक्युमेंट तुमचे अपलोड करायचे आहेत. साधारणपणे इथे काय विचार 10वीची मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट. मग 10वीची मार्कशीट इथे सिलेक्ट करा. ओपन. मग जशी पाहिजे तशी ते ॲडजस्ट करा. तुम्हाला इथे ॲडजस्ट करण्याचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. चांगले क्लीन अँड क्लिअर तिथे फोटो घ्या आणि तिथे मार्कशीट तिथे अपलोड करा. बघा सेव्ह. ओके. बघा इथे अपलोड झाल्यानंतर बघा इथे स्टेटस टिक केलेलं आलेलं आहे. इथे तुम्ही व्ह्यू करू शकता. नंतर तो सांगतो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा. आता स्कूल लिव्हिंग सध्या नसेल तर ते पेंडिंग ठेवा. पण असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. आता काही आता जे ह्या वर्षी पास झालेले विद्यार्थी त्यांच्याकडे मे बी नसेल, तर वाटल्यास ही प्रोसिजर तुम्ही नंतर सुद्धा म्हणजे 1-2 दिवसांत सुद्धा कंप्लीट करू शकता. तुम्हाला जो टाईम स्पॅन दिलेला आहे, टाईम स्पॅनमध्ये तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला टाईम स्पॅन सुद्धा तुम्ही बघू शकता. तुमचं इम्पॉर्टंट लिंक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला डेट्स फॉलो करायच्या आहेत. त्या फॉलो तुम्ही बघा इथे तुम्ही डेट सगळ्या फॉलो करा. आता मी इथे लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करतो. मग एक्झाम्पलसाठी मी इथे काही अपलोड करतोय, पण तुम्ही तिथे प्रॉपर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा. इथे लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला, कारण हे सगळे डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय होणार आहेत. तुम्ही ते स्क्रुटिनी करू शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी करू शकता. अजिबात घाई करण्याची गरज नाही आहे. बऱ्यापैकी त्यांनी तुम्हाला इथे वेळ दिलेला आहे. आणि त्या डेट्स काय आहे त्यावरती सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नंतर नॅशनॅलिटी डोमिसाईलचं इथं सिलेक्ट करा. बघा सिम्पली हे डॉक्युमेंट जिथे सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला तिथे अपलोड करायचे. फक्त ते ॲडजस्ट करा तुमच्या फ्रेमनुसार बरोबर आणि थोडंसं हाय क्वालिटी ठेवा, म्हणजे ते डॉक्युमेंट रीड करता आले पाहिजेत. नंतर कास्ट सर्टिफिकेट तो विचारतो, कारण इथे मी रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट केली होती, त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल. ओपन कॅटेगरीला एवढं काय डॉक्युमेंट लागणार नाही कास्ट सर्टिफिकेटचे. कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करा. आता बघा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. आता SC ST कॅन्डिडेट सोडून तिथे बाकी रिझर्व कॅटेगरीला जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं ते कधी पण व्हॅलिड पाहिजे. 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे असं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल तिथे. ते सुद्धा तुम्ही ते सिलेक्ट करा. नसेल तुम्ही नंतर अपलोड करू शकता. पण ग्रीव्हन्स पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. लगेच तुम्हाला भेटलं नाही, कदाचित भेटायला वेळ लागेल, 10 ते 15 दिवस जातील. तुम्ही ग्रीव्हन्स पिरियडमध्ये सुद्धा ते अप्लाय करू शकता. तिथे अपलोड करू शकता. नंतर तो विचारतो इन्कम सर्टिफिकेट लागेल तुमचं 8 लाख, कारण मी ते TFWS सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट तो मागतोय तिथे. ते सुद्धा तुम्ही आता ओबीसीचे किंवा ओबीसीचे विद्यार्थी असतील किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना तिथे इन्कम सर्टिफिकेट काढा. बघा तुम्हाला जर समजा TFWSमध्ये सीट नाही भेटली, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर EBS
किंवा EBC म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन किंवा इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास त्याच्यामध्ये सुद्धा ते तिथे स्कॉलरशिप घेऊ शकतात. आता इथे मी इन्कम अपलोड करतोय. बघा सगळे डॉक्युमेंट इथे अपलोड करा. ओके. बघा सगळं टिक मार्क इथे आलेलं आहे. एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मे बी जर भेटल्यानंतर तिथे अपलोड करा आणि इथे टिक मार्क करा. आय हॅव रीड ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन आणि सबमिटवरती क्लिक करा. ओके. बघा ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता मी रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट केली होती म्हणून मला इथं फीज किती आलेली आहे, ₹300 इथे फीज आलेली आहे. तुम्ही पे नाव वरती इथे क्लिक करा. बघा पे नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे जो कोणता ऑप्शन तुम्हाला सुटेबल वाटेल तिथे तुम्ही ते यूज करू शकता. तुम्ही इथे UPI QR कोडचा यूज करा. बघा स्कॅन QR कोड. कंटिन्यू अँड पे. बघा ₹300 प्लस ₹5 काही टॅक्स लागलेला आहे इथे. कंटिन्यू अँड पे. बघा इथे QR कोड जनरेट होतोय. सिम्पली तो QR कोड तुम्ही तुमच्या GPay किंवा फोनपेने स्कॅन करून तुम्ही तुमच्या इथे ॲडमिशनची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करू शकता. बघा लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही ते पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होत नाहीये. लक्षात घ्या. आणि यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सगळं सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.